भावाचा तू प्रेम दिलास भावाचा तू प्रेम दिलास भावाचा तू प्रेम भावाचा तू भावाचा तू प्रेम दिलास भावाचा तू प्रेम दिलास भावाचा तू प्रेम भावाचा तू प्रेम भावाचा तू प्रेम दिलास रे बंधू माझ्या तू बहिणीची लाल राखलास तू बहिणीची लाल राखलास भावाचा तू प्रेम तू बहिणीची लाल राखलास तू बहिणीची लाल राखलास भावाचा तू प्रेम दिलास रे बंधू माझ्या तू बहिणीची लाज राखलास तू बहिणीची लाज राखलास तुझ्या विना गाणारी कोणी 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 गाजा माझ्या आई वडील गेले सोडोनी आई वडील गेले सोडोनी आई वडील गेले सोडोनी आई वडील गेले सोडोनी कसा तू अंधारात टाकून गेलास रे परमेश्वरा. अरे मला माझ्या संपत्तीची मुळीच पर्वा नाही रे परमेश्वरा. अरे अरे मला पर्वा वाटते ना फक्त त्या अनाथ अनाथ गरीब मुलीचीच रे. अरे देवा परमेश्वरा. अरे तिच्यासाठी जर माझा परिवार जर माझ्यापासून वेगळं जर झालं ना तरी मला मुळीच पर्वा नाही रे परमेश्वर. पण लग्न करेन ना मी लग्न करेन फक्त तिच्याशीच.
वेळ झाली तुला आम्ही आवाज मारत आहे अगं ये ना बाहेर कुठे गेली असेल ही अरे दादा तू असा अचानक इथे अगं शिला हा मी केव्हाचा आलोय ग इथे आणि तुझा पत्ता नाही अरे दादा तुला खरं सांगू का आणि आज शाळेत पण आली नाही त्याचं कारण का अरे अरे दादा मी माझ्या प्रियकराला भेटायला गेली होती म्हणून मी कॉलेजला आली नाही हो का तुला माहित आहे ना माझं प्रेम आहे म्हणून पण शिला अगं तुझ्यासाठी एक मी सुंदर अशी माहिती आणली आहे ग माझ्यासाठी हो अरे तू मग सांग ना लवकर सांगतोय जरा धीर धर अगं शिला तू त्या विक्रमवर प्रेम करतोस? हो ना आणि मी तुला आता सांगितलं ना मी त्यालाच भेटायला गेली होती हो का आणि म्हणून मी कॉलेजला आली नाही वा मग सांग ना तू आता म्हणालस ना माझ्या फायद्याची गोष्ट आहे म्हणून होय हे दादा सांग ना मग लवकर सांगतो जरा धीर धर हे बघ शिला हा? तू माझी बहीण आहेस मी कुठे नाही म्हटलं आणि माझं कर्तव्य आहे की माझ्या बहिणीचं कुठेतरी चांगलं व्हावं म्हणून तिचं चांगलंच करेन अरे दादा मी नाही म्हटलं का माझा दादा हा माझ्यासाठी चांगलंच सोचेल ना मग सांग ना काय आहे फायद्याची गोष्ट सांगतो मग पण मी सांगितलेले काम तू बरोबर करशील ना ए दादा तुला खरं सांगू का हो बघ ए दादा बघ ना मी तुझं काम नाही करणार तर कुणाचं करणार आहे अरे मी लहान असतानाच माझे आई वडील स्वर्गवरती झालेले आणि आणि तेव्हापासून तू मला लहानची मोठी केलास आणि कधी मला आई बाबाची आठवण होऊ दिली नाही रे दादा आणि तुझे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत रे दादा आणि म्हणूनच या बहिणीची लाज लागलंच रे दादा आणि म्हणून तू सांगितलेलं प्रत्येक काम मी करायला तयार आहे दादा हे दादा सांग ना जरा शांत मनाने आहे दादा अरे माझं सख्य भाऊ नसून सुद्धा तू मला सख्य भावाचं प्रेम दिलंस रे असं बोलायचं नाही भाऊ आहे मी तुझा आणि म्हणूनच माझं पण काही कर्तव्य असते ना तुझी मदत करायची म्हणून आणि खरंच मी तू सांगितलेलं काम मी करायला तयार आहे दादा खरं सांगू तुला म्हणूनच तू सांगितलेलं प्रत्येक काम करायला मी तयार आहे रे दादा सांग दादा सांग ना असं कोणतं काम आहे तर मग ऐक तुझं त्या विक्रमवर प्रेम आहे हे मला सर्व माहित आहे मग त्या विक्रमला मी तुझ्यासोबत लग्न करायला भाग पडले मी तुझ्याबद्दल होती नाही ते सर्व माहिती त्याला सांगितली आणि लग्नाला मी तयार केलंय त्याला कारण मला त्या अण्णा पाटलाच्या घरात तुला सून म्हणून बघायचं आहे आणि त्याला नेस्त नाबूद करायचं आहे होय अरे पण मला एक सांग दादा तू हे सगळं म्हणतोय ते बरोबर आहे पण त्याला नेस्तनाभूत करण्याचं कारण तरी सांग ना अरे कारण तू माझा प्रियकर आहे ना ए दादा कारण हे सांग ना कारण सांगतोय तुला बघा त्याचं कारण खूप मोठं आहे माझी बहीण म्हणून तुला सर्व सांगतोय मी 13 का 15 वर्षाचा असताना माझ्या बापाला त्याने फाशी लावून मारलंय ग कारण माझे आई वडील एक साधारण कास्तकार नसून ते 25 ते 30 एकर शेतीचे एक मोठे कास्तकार होते परंतु याला त्या पाटलाला खपलं नाही त्याला दारूच्या व्यसनात बुडवून त्याला सर्व जमीन आपल्या नावावर हस्तांतरित करायला लावली आणि दारूच्या नशेत त्याला गडफाट ठेवून त्याला मारायला अगं हे सर्व लोक माझ्या वडिलांकडे असे गावात पाहून हसायला लागत विचार करणार एक गोष्ट त्यांच्या तोंडावर थुंकायचे अगं कोणी दगड मारायचे
हा वेळा झाला म्हणून हे सर्व कृत्य मी माझ्या डोळ्यानं बघितलंय आणि हे कृत्य माझ्या बापाला ते सहन झाले नाही म्हणून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आणि त्याचाच बदला म्हणून त्या अण्णा पाटलाच्या घरात मला सून म्हणून तुला बघायचंय आणि त्या साल्याचा नेस्तनाबूत करायचंय. हे माझे वचन माझी बहीण म्हणून तुला पूर्ण करायचंय. हे बघ दादा, बोल. तू तू जसं म्हणालास ना, अगदी तशीच करते मी. तू तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव.